मारायपर्यंत, दमबाजी देईपर्यंत, विकत घेण्यापर्यंत, तुम्हाला आम्ही नंतर बघू अशी दमबाजी देण्याचं फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. हळूहळू महाराष्ट्र शांततेचं राज्य जे होतं ते आता बिहार व्हायला लागले अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान आपण द्यावं. आपलं मत हे युद्ध टाळणारं मत राहणार आहे. ज्यांनी पैसे वाटलेले नाहीत त्याला तुमचं मत जाऊ द्या. या बातमीचे प्रायोजक ब्राईट अँड शाईन सॅलॉन, हायजीन आणि प्रीमियम केअरचा घ्या परिपूर्ण अनुभव. दत्त चौक, यशरंग अपार्टमेंट, पहिला मजला, सोन्या मारुती मंदिराजवळ, सोलापूर. संपर्क 7030858588. एका काळी सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदेनी आपण बिनविरोध यावं म्हणून असणारा प्रचंड प्रयत्न केला होता. पण मल्हापा शिंदे नावाचे असणारा एक व्यक्ती शेवटपर्यंत तिथे असणारं टिकून राहिले. आणि एवढं सांगेन मी की त्यांनी विड्रॉ करण्याचा प्रयत्न मल्हापांशी बोललो, पण त्याला त्याच्यावरती मारपीट करीन, दबाव करीन, अमुक करीन असं नाही. आत्ता असणारं जे आहे ते घरच्या लोकांना मारायपर्यंत, दमबाजी देईपर्यंत, विकत घेण्यापर्यंत, तुम्हाला आम्ही नंतर बघू अशी दमबाजी देण्याचं फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. म्हणजे मी तर म्हणेन की अर्धे उमेदवार आमचे जे आहेत हे भीतीपोटी फॉर्मच भरायला आले नाहीत. दमच त्यांना देण्यात आला. म्हणजे मी आता नागपूरचं उदाहरण जर दिलं तर बीजेपीने जाहीर तिथे असं केलं की आम्ही एकनाथ शिंदेबरोबर बसणार नाही आणि अजित पवारांबरोबर सुद्धा बसणार नाही. आमच्या शहर अध्यक्षांनी ह्या दोघांशीही बोलणी करायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांशीही बोलणी झाल्या, वाटाघाटी झालं, सीट्स वाटप करून झाल्या, सगळ्या झाल्या. आणि ऐन क्षणाला म्हणजे एकनाथ शिंदेच्या अध्यक्षांना बोलवण्यात आलं, पांडव म्हणून त्यांच्या अध्यक्ष आहेत त्यांना बोलवण्यात आलं. त्यांना दम देण्यात आलं की ह्या 9 जागा आहेत. अर्ध्या तासात प्रेस बोलवली, युती झाली म्हणून जाहीर केलं आणि त्या 9 जागेवरती बीजेपीचेच उमेदवार उभे केले. राष्ट्रवादी बरोबर सुद्धा असणारं जे घडलं तेच आहे की राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला बोलवलं आणि सांगितलं की जाहीर कर की आम्ही असणारं एकटे त्या ठिकाणी लढणार आहोत. हे जे दबावाचं राजकारण चाललेलं आहे, धमक्यांचं जे राजकारण चाललेलं आहे त्याला कुठेतरी मिटवायचं असेल. आणि मी मागच्या वेळेस जसं म्हणालो की येत्या 2-4 महिन्यामध्ये जे युद्ध पाकिस्तान बरोबर होताना दिसतंय ते जर थांबवायचं असेल लोकांनी तर ट्रम्पला सांगितलं पाहिजे की आम्हीच नरेंद्र मोदी यांचं कंबारड मोडतो. तुमचा इगो असणारा दोघांचा आम्हाला त्रास देता कामा नये आणि आम्ही त्याचं कंबारड मोडायचं असेल तर मी इथल्या जनतेला आवाहन करतोय की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान आपण द्यावं. आपलं मत हे युद्ध टाळणारं मत राहणार आहे. 18,000 कोटीचा सगळं ड्रग्ज राजकोटमध्ये पकडण्यात आला. त्याचा आरोपी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? मला तर माहित नाही. पण 18,000 कोटी ड्रग्ज हे सापडण्यात आले. त्याचे FIR करण्यात आली, केस दाखल करण्यात आलेली आहे. माहिती विचारल्यानंतर एक अफगाण पकडलेला एवढं सांगण्यात आलेलं आहे. शासनाच्या आणि गृहमंत्र्याच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या हाताखाली नार्कोटिक्स विभाग असताना हे घडलं कसं याचा खुलासा अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांनी द्यावा. मी तुम्हाला म्हटलं ना, ट्रान्सपोर्ट आहे, पाण्याचा प्रश्न आहे, इथला सारा टॉवेल इंडस्ट्री आहे, टेक्स्टाईल म्हणजे चादरीची इंडस्ट्री आहे. या सगळ्यांना तुम्हाला सारं एक सेंटर हे उभं करण्याचं, रस्ते आणि नाले आणि हे इतर सगळ्या गोष्टी आहेतच, पण हे सेंटर जे आहे
हे महानगरपालिकेला इन्कम देणारं सेंटर राहणार आहे आणि स्वतःच्याच निधीतून मग लोकांच्या सोयी पुरवता येतात अशी परिस्थिती आहे. महानगरपालिका आता फक्त गटारामध्ये अडकलेली आहे. नगरसेवकांचं डोकंही त्याच्याचमध्ये अडकलेलं आहे. तेव्हा मी असणारा सोलापूरमधल्या मतदारांना सांगणार आहे की पैसे वाटणारा जो आला त्याला मतदान देऊच नका, घ्या आणि त्याला मतदान देऊ नका. ज्यांनी पैसे वाटलेले नाहीत त्याला तुमचं मत जाऊ द्या. मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याच समोर या ठिकाणी म्हटलं होतं की आपल्याला असणारा अभद्र युत्या बघायला मिळतील. अकोट तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि MIM यांची असणारी युती झालेली दिसते. सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने सुद्धा तत्व सोडलं आणि MIMने सुद्धा आम्ही RSS BJPच्या विरोधात आहोत हेही त्या ठिकाणी गळलं अशी असणारी परिस्थिती आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि BJP यांची सुद्धा युती अंबरनाथमध्ये झाली, आपण त्या ठिकाणी पाहिली. पक्ष आता महत्वाचा राहिला नाही, विचार आता महत्वाचा राहिला नाही. सत्ता आणि सत्तेतून मिळणारे टेंडर हेच सगळ्यात महत्वाचं झालंय असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे एका बाजूला देशावरचं असणारं संकट आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावरती धुरा आहे देशाला हाकण्याचं ते अनैतिक पद्धतीने वागतात आहेत अशी परिस्थिती आहे. यातून मतदारांना माझं असणारं आव्हान आहे की हे जे अनैतिकतेने वागतात आहेत, बाकीच्या वाटून जे असणारं सत्ता हातात घेतात आहेत, यांना असणारं सत्तेपासून दूर करा, तरच शहरातले प्रश्न या ठिकाणी मिटतील. सोलापूर शहरामध्ये ट्रान्सपोर्टचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सोलापूर शहर हे असणारं चादरीचं, सोलापुरी चादर म्हणून असणारं जगभर प्रसिद्ध असणारं सेंटर आहे. त्याच्या विकासाचा असणारं आखणी झाली पाहिजे, ती आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. फक्त सत्ता आणि सत्ता आणि त्यातून मिळणारे टेंडर एवढंच फक्त असणारं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. अशा या अभद्र युत्यांचे जे आहेत, सरकार जे आहेत, पक्ष जे आहेत, त्यांना लोकांनी दूर ठेवावं असा आमचा प्रचार या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यामुळे टेंडर मिळवायचं असेल तर आपल्याला निवडून आलं पाहिजे आणि मग त्यासाठी जे काही करायचं ते करायचं. मग कोणाचा खूनही करायचा असेल तरी मागे पुढे पाहायचं नाही. हळूहळू महाराष्ट्र शांततेचं राज्य जे होतं ते आता बिहार व्हायला लागले अशी परिस्थिती आहे. आम्ही असणारा सेक्युलरवादी आहोत, तेही सेक्युलरवादी आहेत, पण असणारा त्याच्या युनिटने ज्याला आपल्याला म्हणता येईल की सेक्युलरवाद सोडला आणि धर्मवाद स्वीकारला, त्याच्या संदर्भातला अजून ॲक्शन आपल्याला दिसत नाहीये. प्रत्येकाने असणारं त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे की तिथे आहे. इथेही असणारं काही जण जे आहेत मनाने दुसरीकडे आहे, शरीराने तिसरीकडे आहेत अशी परिस्थिती आहे. तर हे देशाच्या हिताचं नाही एवढंच फक्त मी त्या ठिकाणी मांडतो. पण अजून 24 तास होऊन गेले, कारवाई झालेली नाही. काँग्रेसने कारवाई केली अंबरनाथमध्ये. ते काँग्रेसने कारवाई केली अमरनाथवरती, पण BJPची अजून कारवाई नाही. म्हणजे अकोटमध्येही नाही आणि अमरनाथमध्येही नाही. नांदेडमध्ये झाली, लातूरमध्ये झाली. उरलेल्या ठिकाणी झाली नाही याचं कारण की आम्ही काँग्रेसमधली पाटीलकीशाही जी आहे तिला डेमोक्रेटाईज नाही करू शकलो. ती डेमोक्रेटाईज झाली असती तर कदाचित तिथे ही युती झाली असती, पण पाटीलकीशाही डेमोक्रेटाईज झाली नाही, तिथे युत्या झाल्या नाहीत. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता
हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 6528 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास.